कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईश अदन्नी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती योन वाक्य मानता संजीव अन्यांश प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तकाय पाया पाया पडिलू मराठी ही दिवसाची अन्नदानाची साधना, नामदानाची साधना, ज्ञानदानाची साधना. कोण्या ठिकाणी ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभू थांबले क्षणभर बोलीनं आणि देवानं आपल्यासारखं जीवनसारखं सोडून घेतल्यानंतर त्याला सुद्धा शिव येते. काय येते? देवाचं नाटक असते ना आपलं घर असत म्हणून ते जीव नसते ना आपण जीव असतो. आपली अविद्या उपाधी असते आणि त्यांची माया उपाधी असते. म्हणजे सुरुवातीपासूनच हे सुरुवात केलं का नाही चिंतन. कोणतेही कार्य करण्याकरता दोन कारण लागत असतात. एक उपादान कारण लागत असते आणि दुसरं निमित्त कारण लागत असते. उपादान कारण दिसत नसते, कार्य दिसत असते पण उपादान करण्याशिवाय राहत नसते. जसं घटातली माती दिसत नाही, घट दिसतंय पण माती शिवाय घट राहत नाही. जसं इथं येण्याकरता उपादान करून पुण्य लागते पण पुण्य दिसत असते की आपलं कार्य दिसत असते. मग कार्य खरं असतंय की कारण खरं असतंय? कारण मी रिटायर मास्तर आणि मला बोलायची सवय, नुसती बोलायची सवय नाही, मी मला गुरुजीची सवय नाही. म्हणजे शाळा मास्तर नाही, गुरुजी म्हणजे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू निर्मिनात मला परत त्यांचे थोडंसं कृपाळ साध आणि ते मांडण्याचा त्यांच्यात ते पण म्हणू शकतो. आता मी काही गायक नाही, वादक नाही, काही सांभाळून घेतलं म्हणजे काम पुरतं आहे आपलं कसं आहे. हा किलोवर साखर आणली करायची, विषांत करायचं नाही. कारण दोन लागत असतात. तसं उपादान करणं म्हणजे पुण्य आणि इथं गेलं म्हणजे कार्य. ज्यांच्या पदरी अशा प्रकारची साधना करण्याचं पुण्य असेल. आता पुन्हा हे साधना करण्यासाठी काही ठिकाणं असतात पण साधना करण्यासाठी नसतात. पण साधना करण्याकरता असं ठिकाण असलं, एकांत असलं आहे. विषयासक्ताची संगती नसली. आता भंडारा महाराज साधना करण्याचं ठिकाण पण सगळी विषयासक्ती झाली. तसं इथं अजून झालं नाही. मला विषांतर करायचं त्या दृष्टीनं असं हे ठिकाण असणार. कोणातरी महात्म्याला वाटलं या ठिकाणची तुम्हाला ओळख करून द्यावी म्हणून तरुण मंडळीला प्रेरणा दिली. हा प्रेरणा दिली की बाबा हे साधना करण्याचं पवित्र असं ठिकाण. हेही वाचायलाही समजले तर तुमच्या इकडे जमीन आमच्या इकडे, आमच्या इकडे जमीन. तुमचा खडक लईच वर आहे, आमच्या इकडे खडकच लागत. तसं साधना करण्याकरता इथं दोष नाही, काही नाही. हा दोष नाही. आणि दोष रहित साधना जर असली तर साध्य प्राप्त व्हायला वेळ लागत. हे जर काही जणांना कळालं नसेल तर चांगलं पीक येण्याकरता कोणतं तणकट चांगलं असतं.
चांगलं पीक येण्याकरता कोणतं तंत्र जास्त असावं लागतं. मराठी कोणतंच नाही संकटच नको. तसं इथं कोणता दोषी लोकांचा संगती नाही, आवाजाची संगती नाही, निवांत ठिकाण. आणि अशा ठिकाणी कोणता अक्षरानंतर दर्शन घेऊन गेलो म्हणजे पुन्हा अंधार पडल्यावर पाहायला नसणार नाही. ठिकाण चांगले तुम्हाला साधना करा वाटत काय नवे चांगले वेळा पण परमात्मा वाटत नाही, विषांतर करायचं नाही. तर अशी चालली 3 दिवसाची 4 दिवसाची साधना, माझ्याकडे आलेली सेवा आणि त्या सेवेत घेण्यात आलेला आनंद. देवचे सुप्रसिद्ध संतश्रेष्ठ ईश मान्य जग मान्य विक्रम मान्य महाराष्ट्र भूषण शासनाने श्री संत तुकोबा यांचा 4 चरणाचा कोणाच्या पाठातील अभंग असेल, कोणाच्या पाठातील नसेल, कोणाला चिंतन करता येईल, कोणाला चिंतन करता येणार नाही, कोणाला अवस्था सांगता येतील पण अवस्था बांधणार नाही. पैसा पुष्कळ आहे पण बंगला द्यावी वाटत, तसं चिंतन पुष्कळ आहे पण सांगावं वाटत नाही. आणि जरी सांगावं वाटलं म्हणजे 3 पैसे विद्वान आहे त्याच्यामुळे थोडं सांगा ते म्हणजे मी तुम्हाला सांगण्याकरता शिकलो नाही. मी म्हणले हे लक्षात ठेवा महाराज, आम्हाला नाही सांगितलं पुढे ब्रह्म त्याचा पैसा नाही तर त्यांना खर्च झाला, परमार्थात नाही खर्च झाला तर त्या पैशावर विषांतर करायचं नाही मला. पण आपल्या दोस्तांना गंगा पाहिली पाहिजे. गुरुजीने किती गंगा सोडली हे पहिल्यांदा मंगल जोग्या डोंगरात गुरुजीची परंपरेनं आली असं काही साक्षात आली असं. पाटील हरिभावानंद पाटील साक्षात गुरुजी जवळ आम्ही होतो पण शेवटी मला विषांतर करायचं तेही सांगायचं. आता गुरुजी जवळ पाटीलही होते ना आम्ही होतो आम्हाला सुद्धा नव्हता. त्या सगळं आवाज त्या डोक्यात बसायचं. किती सुंदर चाल तुम्ही म्हणली, तुम्ही सुद्धा म्हणजे मी कीर्तन करतो कसं व्हायला तुम्हाला नाही पण कोण करायचं ते भीमाशंकर महाराज करायला हे बळ करायचं दोन्ही नाही बद्दा आवाज करायला. देह म्हणल्यानंतर जड आहे क्रिया कशी करी आत्मा तर निर्विकार आहे मग क्रिया कोण करायला चिता हा म्हणजे जीव म्हणजे कोण जीव. आणि जीवाच्या बळीच्यावर सगळं बसवायचे आपण बसतो आत्म्याच्या म्हणून दुःख करायची पाळी येते. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये ज्याला थोडस वेदांताचं चिंतन असेल त्याच्या लक्षात येईल तर पण ते जास्त चिंतन करणार नाही. त्याचा फक्त नमुना म्हणजे गुरुजीच्या कृपेचे 2 शब्द तुमच्या समोर मांडले. श्री संत तुकोबाराय आजच्या भंगामध्ये काकड्याची साधना संपली बसले. महात्मा साधना करतच असतो. अगोदर साध्य प्राप्त करण्याकरता करत असतो, नंतर साध्य प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याला शिकवण्याकरता साधना करत असतो आणि नंतर त्याला शिकवल्यानंतर जीवनमुक्ती दर्शनाकरता साधना करत असतो. त्याप्रमाणे तुकोबाचे काकड्यात बनवून संपलं. 7 वाजले असतील तर घोड्यावर बसून शंकर स्वामी आले. शंकर स्वामी आल्यानंतर काय झालं की ते फक्त तुकोबाचं नाव ऐकून होते. देवाला महान अधिकारी पण ते दरवर्षी काशीला जातो. जसं आपण वारकरी जवळ असल्यामुळे आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जातो. कोणी महिन्याच्या वारीला चालले म्हणजे अवघड बोलायचं महिन्याच्या वारीला झाले पण लबाडी बोलायचं थोडी कोण माझं बोलायचं गेलं अवघड. मला लहान दागिने आहेत मला मोठा दागिना आहे पण वय किती आहे आणि आधार कार्ड केले हे चिंतन लक्षात ठेवा. त्यांचा आमचा परिचय तिकडे झालेला आहे पण आता विशेष परिचय आमचा सामान्य परिचय. पंढरपूरला पहिला पाहिलं पण आंबेडकर माझ्या दुकानावर एकदा पाहिलं. चिंतन काय चाललंय परमार्थ करायचा पण दोष नाही करायचा. गुरुजी म्हणायचे सदोष परमार्थ कृतार्थ करू शकत नाही. केल्यावर उपवताईची राखण केल्यावर येतंय तसं भजन केल्यावर पुण्य होत आहे पण पाप करायची वृत्ती नाही तर भरपत्रात पडत नाही. देव भेटत नाही, देव दर्शन देत नाही, देवाचा अनुभव येत नाही.
परमार्थ करणं वेगळं आणि अवस्था बांधणं वेगळं. चल चिंतन काय चाललंय तर शंकर स्वामी शंकराचे भक्त होते. तुकोबारायची कीर्ती ऐकून होते आणि मंदिराजवळ तिथं रस्ता जात होता. तितक्यात स्वामी खाली उतरले. 50 माणसं बघले. तुकोबाराचा काकडा संपला होता आणि अनुष्ठी कीर्ती ऐकून असल्यामुळे ते केले आणि तुकोबाराला नमस्कार केला. म्हणजे महाराज काशीला येता का? दर वर्षाला मी एकदा काशीला जात असतो, तुम्ही काशीला येता काय? तर तुकोबा म्हणले काशी एकदा पाहिली कोणा जायची आपल्यासाठी काही तर बोलू आपल्याला काहीच कळत नाही. मग गुरुदेव म्हणजे तुला तुझंही ज्ञान नाही, तुला तिचंही ज्ञान नाही आणि तुला त्याचंही ज्ञान नाही. नुसता अज्ञानाचा डोंगर आहे आणि मला माझ्यासारखा ज्ञान कोणीच नाही. तसं काही तिथे लोक होते. तुम्ही मारा तुम्ही काय नातीपुरीच दाबत ज्ञान. अहो तुम्ही काशीला कधी गेलेच नाही, कोकणी गेलोच नाही ना. आणि तुम्ही कधी म्हणले काशी पाहिली? हो या अवतारात पहिले मागच्या अवतार वाराणसी गया. आपल्या अभंगामध्ये प्रवेश करून चिंतनाला सुरुवात करायची. प्रमाण म्हणायचे नाही. अर्थात काय हरकत नाही तरी पण म्हणले आणि या जन्मात तर मी ठरवलेले आणि कधी करी टिकतो दुसरीकडे जायचं नाही. निष्ठा त्याला शास्त्रवाद्यात अविचारी भक्ती म्हणतात. आपला कशात अविचार नाही. सगळी निष्ठा निष्ठी. हरिपाठात निष्ठा निष्ठी, कीर्तनात वागण्यात म्हणजे एक निष्ठ नाही तुम्हाला. एक निष्ठ असेल आता सांगितलेलं बरं की ऐकलेलं बरं की झालेलं बरं? आता तुमचं तुम्ही ठरवा. झालेलं बरं ऐकलेलं बरं आहे तेवढ्या पुढचं तेवढं बरं. पवारा मारला तुली बाजूला तर तुली पुन्हा किडी येऊन बसलो. तसं कीर्तन ऐकलं शब्द ऐकला बरं वाटलं पुन्हा आपलं पहिल्यासारखंच वागण्याला उपयोग नाही. गोष्टी बदलायला साध्या चिंतनामध्ये तर ते म्हणजे बरोबर आहे. पण ते थांबा स्वामी ते थांबले. तितक्यामध्ये 10-5 लोक आपल्यासारखे आले. म्हणजे शंकर स्वामी आले. तुकोबाराय बोलायले. संत काय बोलताय ते आपल्याला ऐकायचे बरं का. आपल्या बोलण्याचा विषय नुसता संसारच असतो आणि संतांच्या बोलण्याचा विषय देव असतो. नुसता देव असतो की देवाचा अनुभव असतो. हा देवाविषयी नुसतं बोलणं वेगळं आणि अनुभव येणं वेगळं. तर त्या चिंतनातून ऐकायला आले. तितक्यामध्ये तुकोबारायला कागद आणायला सांगितलं. ते नाही पैकी काय असं तिथं आणायला सांगितलं आणि 2 अभंग लिहिले आणि ते अभंग लिहिलं. त्याच्यातला पहिला अभंग घेतलेला आणि दुसरा एक भागीरथी मातेला दिला. असे 2 अभंग लिहून शंकर स्वामी जवळ दिले आणि हे आमचं नियापत्र विश्वनाथाला भागीरथी मातेला. शंकर स्वामी निघाले. तितक्यात बरेच लोक जमले. जमल्यानंतर एवढे मोठे स्वामी घोड्याच्या खाली उतरले. तुकोबारायला नमस्कार केला. अधिकाऱ्याला अधिकारी कळत असते आणि अधिकाऱ्याला अधिकारी कळत नाही आणि अधिकारी अधिकाऱ्यालाच अधिकारी समजत असतात आणि अधिकाऱ्याला समजत नसतात. म्हणजे शास्त्री झाल्यावर संतांचा अधिकार कळते की नाही? कुठं कळा? आणि जो त्यातल्या तुकोबारायचा अधिकार. योगी झाल्यावर अधिकार कळते की नाही? कुठं नामेश्वर मार्ग अधिकार कळाला चांगल्यावर. पंडित झाल्यावर अधिकार कळते की नाही? कुठं हरिपंडिताला नाक मार्गाचा अधिकार कळाला. अधिकारी वेगळा आणि ते अधिकार आल्यानंतरच अधिकार कळतो. तुका म्हणे अंगे वावे ते
झाली म्हैस का म्हणतो गुरुजीने म्हणायचं गुरुजीनाथ महाराज शास्त्रीला छंद कळत नाही, पंडिताला छंद कळत नाही, योग्याला छंद कळत नाही, ऋषीला छंद कळत नाही, मुनीला छंद कळत नाही. हे साधारण आहेत का? पण छंद कळत नाही. आणि ज्याला संत कळाले तो जीव राहत नाही, तो सुद्धा संत सुद्धा असतो. खेचर स्वामीला ज्ञानेश्वर महाराज कळाल्यावर अधिकार आला का पाहिल्यावर आला? हा, कळाल्या. संत कळणं म्हणजे संताची कृपा होणं. विशांत करायचं नाही. चंद्रकांत महाराज तसं ते गेले, त्यांना कळाले एवढी मोठी स्वामी तुकोबाला नमस्कार केला, घोड्यावरून खाली उतरले. त्यांनी त्यांच्याजवळ 2 कागद दिली, पत्र दिलं. आता तुकोबाची ओळख वेगळ्याच असते. नमस्कार केला एखाद्यानं उठून, महाराज तुम्ही काशीला जे पत्र दिले ते पत्रात काय लिहिलं सांगा आम्हाला. कारण विश्वनाथाला पत्र देण्याचा अधिकार सामान्य असतो का? नाही. आणि योग्याला पत्र देता आलं नाही, गोष्ट सगळ्याला माहिती आहे बरं का. त्यावेळी ते म्हणले बाबा पत्रात काय लिहिलं म्हणण्यापेक्षा मी म्हणलं विश्वनाथ तुम्ही कसे मी कसं आहे, म्हणजे जीव कसा आहे देव कसा आहे. याला जीव का म्हणतात, त्याला देव का म्हणतात? म्हणले महाराज तेच, पण तुम्ही काय म्हणलं ते सांगा. हेच म्हणलं, पण तुम्ही नुसतं म्हणले नाही. नुसते शब्द आहेत की ते शब्द अभंग रूपाने आहेत? अभंग रूपाने. मग ते कोणते शब्द आहेत, काय पत्रात लिहिलं ते प्रथम सांगितलं. तुम्ही विश्वनाथ, आपण शिंगल प्रमाण तर कसं तरी 8:30ला संपतो, जास्त नाही. कारण आजू लवकर मी पण मात्र वेळच लागत असते का, प्रपंच लई वाढलेला असते, त्याच्यातून इकडं वेळच मिळत नसते. आणि मुश्किलीनं मिळाला तर ते जास्त मिळत नसते, थोडाच मिळत असते. चिंतन काय चाललं क्षमा असू द्या महाराज. नाहीतर तुमच्यासारखे प्रसिद्ध वादक, तुमच्यासारखे प्रसिद्ध गायक, हे चांगले ऐकणारे म्हणजे न झोपणारे. 2 घंटे जायला किती वेळ लागले. गुरुजीची भाषा बरं का, गुरुजी माझे क्षेत्र खायच्या संसारात 60 वर्ष झाले तर मागं फिरून पाहिजे. क्षेत्रच की संसारात कोणाची क्षेत्र, तिचे क्षेत्र, शेजाऱ्याचे क्षेत्र, कीर्तनाला आला तर महाराजाचे क्षेत्र. पण महाराजाच्या क्षेत्राला कल्याण होते, घरच्या क्षेत्राला नुसतं दुःख होते. घरची कशी घेतरू मारते, काय केलं, लग्न झालं पुन्हा भेटायला चालण्याची वाट होता. बापन म्हणजे पाया तुला लई कष्ट घेतले डॉक्टर 1 कोटी रुपये लागले मला, मी सगळ्याला पट्टी देईल नाही 151, पण तुला 1 कोटी म्हणजे मी का तुम्हाला खर्च करावं तेवढं मोठं केलं. ते पण फरक पडत आहे का? नाही का पडत नाही. सुटून दे काय सुटत नाही. आणि जसा जसा अधिकार वाढेल तसा तसा मोह कमी कमी होतो. विशांत करायचा नाही काय काशीला कोणी विश्वनाथ, त्या विश्वनाथला पत्र दिलं. काय
काय दिलं? तुम्ही विश्वनाथ, जेने हे विश्व निर्मित केले. महर्षी देवा ते तुम्ही स्वर्गाते सत्ता मात्रे. हा, आता हे कायमचे त्या विश्वाचे मालक 5 वर्ष करतात, आणि आपण जे मालक आहे ते घरचे तात्पुरते की कायमचे. तात्पुरते की 50% मालक. सत्याला पट्टी द्यायची म्हणजे तिला विचारून द्यायची की स्वतंत्र पट्टी द्यायला. झालं का खरं समजा आपण मालकच नाही, समजायलो की मालक आहेत आपण. हा, मालकांना सर्वज्ञ असावा, सर्व शक्तिमान असावा, सर्व व्यापक असावा, त्याला मालक म्हणायचं. अर्थात तुम्ही शेठ, तुम्ही या विश्वाचे मालक आहे. म्हणजे कशाहून मालक? त्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही, वृक्षाची पान आले जायची सत्ता. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राण आले जो जगाती, म्हणून त्याला मालक म्हणता येते. विश्वनाथ, तुम्ही विश्व तर निर्माण केले, पण विश्वाचे मालक आहे, सत्ता तुमची आहे. बोलो मी कीर्तन करायलो त्यांच्या सत्तेने दिल्यानं. साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा, मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा. शिकवी तरणी वेगळाची, शिकवी तरणी वेगळाची, शिकवी ताडणी वेगळाची वेगळाची, साळुंगी मंजुळा बोलत देवा, साळुंगी मंजुळा बोलत देवा. म्हणलेलं बरं की विश्लेषण केलेलं की लक्षात राहिलेलं बरं? काय होईल लक्षात राहिल्यावर? अहंकार निर्माण होणार नाही. काय होणार नाही? हा, म्हणजे जिथं परमार्थ राहतात तिकडे परीक्षा द्यायची. कुठं? हा, घरात गावात काय द्यायची? हा, हे सगळं भगवंत होते, आपण काही करत नाही. म्हणजे अहंकार निर्माण होत नाही, आणि अहंकार निर्माण नाही झाला की फुल आल्याशिवाय राहत नाही. हा, कोणाही महात्म्याकडे म्हणायला महात्मा चुकूनही त्यांना अहंकार नसतो. तिला मात्र जरी होय म्हणले, तेव्हा विश्वनाथा तुम्ही ह्या विश्वाचे मालक आहे. गाव महाराज, तुम्ही विश्वनाथाला मालक म्हणले, तुम्हाला काय म्हणले? आणि विश्वनाथ म्हणजे शंकर. शंकर म्हणजे माया उपाधी निर्गुण निराकार ब्रह्म. बुद्धी म्हणा त्याला माया उपाधी लागली. सत्व रजतम गुणात्मक माया असल्यामुळं सत्वगुणानं विष्णू, रजगुणानं ब्रह्मदेव आणि तमगुणानं शंकर. मग आता हे 3 देव झाले. मग आता ते विश्वनाथ आहेत, आपण कशी आहेत म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे. मग कहू महाराज, तुम्ही त्यांना विश्वनाथ म्हणले, पण तुम्ही तुम्हाला काय म्हणले किंवा आम्हाला काय म्हणले असं त्यांनी विचारलं असेल. त्यामुळे ते म्हणजे तुमचं मला माहित नाही, पण तुम्ही विश्वनाथ आहे, मी कसा आहे? दिनारंगावी आराध, दिनारंगावी आराध, दिनारंगावी आराध, दिनारंगावी आराध. विश्वनाथ
जेव्हा आणि तिकडं विश्वनाथ, हे तिन्ही नाही. मालकाच्या ठिकाणी दीनता नसते, दीनता असते. ना आपल्या ठिकाणी काय असते? दीनता वेगळी, दीनता वेगळी विश्लेषण करायचं नाही. दीनता म्हणजे सामर्थ्य आहे पण अहंकार नाही, आणि दीनता म्हणजे सामर्थ्यच नाही. काय नाही? सामर्थ्य नाही. चला मग जीव कसा आहे? दीन आहे. जीव कसा आहे? रंग आहे. आणि जीव कसा आहे? अनाथ आहे. कोण सांगणारा की ऐकणारा? आणि घरात विचार आपल्या हातात का आहे? सगळ्याला प्रमाण पाहिजे. घराची वेळी सत्ता हाती, मनाच्या, सांगणाऱ्याची, ऐकणाऱ्याच्या. तरी पण म्हणतो नाताला बांधण्याकरता वाडा, नाताला राहण्याकरता वाडा बांधणारच. चला, दीन शब्दाचा अर्थ इंद्रियाच्या ताब्यात. दीन शब्दार्थ मनाच्या. बोलू तुम्हाला? बोलू काय देणार नाही ना? किती सुंदर चाल काढली होती पण स्वर गेला. स्वर का गेला? पॅन्ट असल्यामुळे गेला. आता खरं सांगा, तुम्हाला वारकरी वाटते की कलाकार बोलायला बरं का? तुम्ही मलाही पॅन्ट आहे, मी कीर्तनापुरतं तरी धोतर हे चुकायलंय का? टाळ्या वाजूच नका, टाळाटाळी कशाला का? महाराज बरं बोलू का? पुढच्या वेळी तुमचा कार्यक्रमच घेऊन देणार नाही. निश्चित सांगणार आम्ही. महाराला बोलायचं तर आम्ही येणार सुट्ट्यात घालून या. मला काय करायचं? जीव काढून त्याला गंमत अशी आहे. दोन ज्या वेळेस मनाला पटत असतो त्यावेळी 3 तास काय असते हे लक्षात ठेवा. 3 शब्दाचा अर्थ आहे दोन ज्या वेळेस मनाला पटतात त्यावेळी 3 तास असते. आणि अशी दीनता असली की भजन करून देव मिळत नाही. अशी दीनता असली की पूजा करून देव मिळत नाही. अशी दीनता असली की शास्त्री ऋषी तपी जपी जपी मुनी होऊन देव मिळत नाही. आणि दीनता असली तर कीर्तन करून देव मिळत नाही. कीर्तन किया तो क्या हुआ? त्याला प्रमाण आहे. दीन शब्दाचा अर्थ मनाला आवडत आहे तसं वागणं. मनोमार्ग गेला तो मनाच्या माग गेला तो दीन आहे. मग ते कोणी असो, हरिभक्त परायण असो, देव असो की हव असो, आणि हरिभक्त. आता हरिभक्त बनवून घ्यायला का देव आवडायला का? म्हणून घ्यायला. देव भक्त म्हणून घ्यायला. पण देव आवडणं, दया राज्य द्रव्य करणे, उपार्जना वशदंभमाना इच्छे झाले ते देव भक्ताचे लक्षण विषांतर करायचं नाही. लक्षात आलं का? आणि देशभक्त म्हणलं तर परवा 15 ऑगस्ट कालच झाला. हे स्वातंत्र्य होण्याकरता किती जणांनी रक्ताचं दान केलं एकच तुम्हाला सांगायचा. आता आमच्या भागापेक्षा इथं प्रगती जास्त आहे. ते काय झालं की सावरकरांचं चरित्र आपल्याला सांगायचं नाही, पण पारतंत्र्यातून काढण्याकरता तुम्हाला थोडस काहीतरी सांगावं लागेल. पण समाज जमायची सुद्धा त्यावेळी अडचण होती. इंग्रजाच्या विरुद्ध शब्द सुद्धा बोलता येत नव्हता. 10 माणसं जरी एकत्र आले तर काय सांगायचे त्यांना वाटत. तरी पण चळवळ सुरुवात केली सावरकरांनी. असे 50 तरुण तयार केले.
आणि त्याची ती स्वातंत्र्याची ज्योत जागवली. आता त्याचं इकडं रूपांतर. तुमच्या ठिकाणी जी अशा प्रकारची ज्ञानाची ज्योत असते ती विषयाशक्तीमुळं विजण्याच्या पाठीत असते आणि असे कार्यक्रम ठेवले की ती ज्योत प्रज्वलित होत असते. नाही तर लोकपरिज्ञान आणि ही तमिनती आणि अवतार पांडुरंग ती स्वातंत्र्याची ज्योत बऱ्याच जणांना लावण्याचा प्रयत्न केला. गणेश उत्सव त्याच्याकरता लोकमान्य टिळकांना सुरुवात केला. तेव्हा व्याख्यानातून म्हणा, नाटकातून म्हणा, त्यांनी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला. आता त्याचं विडंबन आता व्हायला तो पण वेगळा नाही कळलं तर बापानं दही तंगी सोडून दोन 15 एकर जमीन कमी आणि त्याच्यावर स्वर्ग परमार्थ करणं, संसारही करणं, मस्त विषय सेवा करायची. आणि आता तीच परिस्थिती आहे. स्वातंत्र्य रक्त बऱ्याच जणांना सांगलं, पण आता स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्याला ते भोगता येणं असं म्हणता येणार नाही, पण योग्य रीतीने भोगता येणार. एवढंच आपण म्हणून स्वातंत्र्य असल्यामुळं आपल्याला कार्यक्रम तरी असे करता येईल. हे दोघं चिंतन करा तुम्ही. अफजल खान शिवाजी महाराज चालू निघाले तर गावं लुटीत होता आणि नुसतं परिचय लावायचा की आज हे गाव लुटणार आहे. काय लुटीत नव्हते महाराज, सगळं लुटीत होते ते. काय चित्र भयंकर अशा प्रकारचं होतं ते आता भीती आहे का आपल्याला? पण स्वातंत्र्य जरी मिळालं तर आपण देवाची भक्ती करायला देशाची भक्ती करायलो म्हणा. किती म्हणजे माईची सगळी माई पदार्थ जमा करण्यात जन्म चालला. आणि माहीत आहे आपल्या बरोबर कवडी हे तो संपत्तीचे वारे जातो करे जाईल. हे तो संपत्तीचे वारे जातो करे जाईल. हे तो संपत्तीचे वारे जातो करे जाईल. संपत्तीचे वारे जातो करे जाईल. माया विघ्नेश भगना खरे. परमार्थ करून संपत्ती कवली तरी जाईल म्हणायचं माया म्हणायचं. आणि हेच कळायला पाहिजे. आणि तिकडं देशभक्त म्हणून जरी संपत्ती मिळाली तरी ती जाईल. आता पुन्हा सांगू, मिळालेली संपत्ती भगवंताच्या सेवेत जर नाही आली तर ती पाक जोडायला सुरुवात करते. बाकी काही बोलायचं नाही आपल्याला. आणि देशाची सेवा करून जर संपत्ती मिळाली आणि देशाकरता नाही जर खर्च झाली ते सुद्धा बापाचं जाणार. विशांती आणि उदाहरण सांगते तिला आपल्याला. देशभक्ताच्या लक्षणात तरी बसा, नाही तर देवभक्ताच्या लक्षण तरी बसा. आपण दोन्ही लक्षण नाही, तिसरंच लक्षण आहे. फक्त जमा करायचं. काय करायचं बरं, नीतीनं करायचं की अनितीनं करायचं आम्हाला माहिती नाही. फक्त विषांतर करायचं नाही. म्हणून दिन म्हणायचंय. गुरुजी म्हणायचे मनाला आवडतंय ते करायचंय की योग्य ते करायचंय. योग्य घरच्याला कळतंय की योग्य संताला कळतंय. मग तुम्हाला संताचं पटतंय की घरच्याचं पटतंय? आणि घरच्याचं पटतंय म्हणून विषयासक्त आहे. आणि विषयासक्त आहे तेव्हा मनाच्या मागे धावणार आहे. आणि म्हणून तुमची आमची भूमिका घेऊन तरी संतपारा म्हणतात मी दिन का मनाच्या माग चाललो. मनाच्या माग जाऊ द्यायचं नाही. कारण मन कधी कोण्या खड्ड्यात टाकी पैसा
म्हणजे मनरूपी घोड्यावर बसलाय, दिनाबद्दल चिंतन चाललंय, मनरूपी घोड्यावर बसलाय. त्यांच्याकडे सांगतो असं आम्ही गेलो बरं कीर्तनाला. त्यांच्या इथं आता परिचयाचं थोडेसे होते, 5-7 वर्ष जात असल्यामुळं ते गुरुजी काय तुम्ही ज्ञानीची वाचत सांगितलं आहे ना, तिची सोयरी आनंदाची गोष्ट सोयरी झाली ना, चांगली. म्हणलं माऊली बोलू का? बोलत तुम्ही महाराज ज्ञानेश्वरचा किती वाचाय झाले? 9 चालू आहे. कोणता चालू आहे? 9 अध्यायात काय सांगितले ते काय मला माहित नाही महाराज. मी फक्त मी वाचा म्हणले बरं, काय हरकत नाही. आता सोयरी झाली, सेल्फी काढायची की नाही? कुठं जाऊन काढायची? ते म्हणजे महाराज अगोदर 3 लाख रुपये होते. म्हणलं 3 लाख रुपये फोटो काढण्यात गेले, किती दिवस पाहता? किती दिवस पाहता? जास्तीत जास्त आल्यावर सगळे रात्री म्हणजे तर 2-4 दिवस. पुन्हा ते पैसे वाया गेले की आले. हा, त्याच्याकरता तुम्ही इन्व्हर्टर घ्या. ज्यांच्याची सोयरी झाली त्याच्या घरात अंधार राहील. इन्व्हर्टर घेतलेलं बरं की तिकडं पैसे शूटिंग मध्ये गेलेले बरे? हा, हे कीर्तनात बरं की केलेलं बरं? हा, बोलायचे खाली. परमार्थात पैसे जास्त खर्च झालेला मराठी प्रपंचात. बाईबल पटते ग तुला? म्हणजे माझ्या मैत्रीनं 8 लाखाची केली, मी तर 3च लाखाची. ते 8 लाख मातीत गेली, हे 3 लाख मातीच आहे. 3 वर्षात नाही तर दागिना करा, ते टंगीच्या वेळेस काम येईल. म्हणजे कागद काय का चिंतन काय तरी मला एक तुम्ही तेज भक्तीत तरी आयुष्य घाला, तर देव भक्तीत तरी घाला, माय बापाच्या सेवेत तरी घाला, नाही तर महात्म्याच्या सेवेत तरी घाला. हे चिंतन का तुमची दीनता जाईल, आणि हे सोडून करा तर तुमची दीनता वाढेल. विषांतर करायचं, मनाला वाटतंय ते करायचं की संतानं सांगितलं त्याप्रमाणे मनाला तयार करायचं. संतानं सांगितलं त्याप्रमाणे मनाला तयार करायचे महाराज. चला, म्हणून श्री संत पराय तुमच्या म्हणतात मी 3 आहे. आता पुन्हा विश्वनाथाला म्हणतात देवा मी रंग आहे. रंग म्हणजे आपण कोणीकडेही जातो. काय जातो? कोणीकडे जातो म्हणजे जिकडं काही फल नाही तिकडच जातो. किती विषय केले म्हणजे तुमच्या जीवाला सुख होईल. आणि असं करू नये विषयाच्या मागे लागतो की विषयातून बाजूला सरकतो. बरं, विहित विषय चांगले की निषिद्ध विषय चांगले? गुरुजीची भाषा सांगू, गुरुजी म्हणायचे शिव्या देणारी बायको चांगली की गोड बोलणारी? शिव्या देणारी सुख लागू देत नाही आणि गोड बोलणारी परमार्थ करू देत नाही. पंढरपूरला तिथे चंद्रभागेचं पाणी, तिथे व्यवस्था नसते, आजारी पडल्यावर कोण तुमचं करी? आणि ही कशाला? गुरुजी म्हणायचे गोड बोलणारी विषाशक्ती वाढवते आणि शिव्या देणारी सुख लागू देत. तशी देवभक्ती नाही केली, देवभक्ती नाही केली, आई वडिलाची सेवा नाही केली आणि संताची सेवा नाही केली, पदरात काय पडलं? बोला, नसते रंग तुम्ही. आता रंग शब्दाचा अर्थ दुसरा काय? येते वेळेस तुम्ही काही आणलं नाही, जाते वेळेस काही नेत नाही. म्हणून तुम्ही कसे? पण मला सांगा, 10 एकर जमीन घेतली, हे पोराची नाताची सोय जास्त झाली, आपली झाली. कारण तुम्हाला 10 एकर घ्यायला 70 वर्ष लागले, कुणी किती वर्ष वाचणार? हे चिंता नाही. याचा अर्थ घेऊन आता मला म्हणायचं नाही, हे करून करायचंय. लक्षात आलं का? बरं, 10 एकर जरी शेत घेतलं तर त्याच्यात तुमचा अंत्यविधी तरी करू देतात. म्हणून रंग हे कळायला पाहिजे.
आणि हे संतांच्या संगतीत करते महाराज. म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणे जरी भगवंतानं त्या सीना नदीचा उगम असला, रामचंद्र प्रभूची कृपा, पांडुरंग आले बर का, हे संतानं सांगितलेलं आम्ही विश्लेषण केलं तरच काही जणांना कळल. काही जणांना कळल तर इथं झटकून जाईल, काही जणांना कळल तर घरापर्यंत जाईल पण महिन्यात निघून जाईल, आणि काही जणांच्या लक्षात राहिले तर करतात. आता तुम्ही किती खुशी आहेत ते मला माहिती नाही. लक्षात म्हणतो कविता कीर्तन किया जो क्या हुआ, पण ऐकल्यानंतर बरं झालं कीर्तन टाकलं. आणि हे जर कीर्तनाला कळालं तर पातळी वाढलं काय, आणि हे जर देश भक्ताला कळालं तर बँक भरतील का परदेशात, नाही. पण हे कळत नाही मला, हे कळत नाही. हे संघाच्या संघटित करते संताचे आपले कोणीच आणि निश्चय चित्ती हे आपल्याला कळतंय, पण ते आपलं सगळं समजेल नाही. कळू येईल प्राण प्रयाणाचे आत्ता कळालेले बरं, मग आत्ता कळालेलं बरं की शेवटी कळालेलं बरं. येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहतील, आणि रांगा पोरे ते म्हणजे आमची तशी ती नाही, आणि वेळ एवढी आहे ती तशीच प्रमाण अनेक आहे. पण हे ऐकून कळावं आणि कळावून वृत्तीला मानावं, त्याला महत्व आहे. त्याला पुढे म्हणतो बरं मिळलं नको. आणि अनाथ खरं सांगा, खरी वेळ आल्यानंतर आपल्या पाठीमागं कोण असतं? आपण कसं पाठ आहे नाही असं नाही. सोडविना राधा आणि कसं होय रे काळाची एवढी, आणि सोडविना तेव्हा सोडविना बंधू आणि कसं होय रे. हे ऐकलेलं बरं, लक्षात ठेवलेलं बरं, कंबर वाटून सांगितलेलं बरं. हा त्या इच्छातच राहायचंय, म्हणजे आपलं समजायचं. किरायाच्या घरातच गुरुजी म्हणायचं राहायचं, सगळं घरच्या सारखं, पण आपलं घर समजायचं तसं त्याच्यातच राहायचं. उलट म्हणायचं तुमच्याशिवाय कर्मच नाही, पण देवाची विनय कर्म पाहिजे. त्याला बोलतो तसं बोलायचं, तसं बोलायचं, तसं बोलायचं. मग त्याला वाटतं खरंच पुढे आपली आपली आपण ते सुद्धा द्यायचे सुद्धा एक मिनिट पाय पडला लागला, काय झालं काय झालं काय झालं, काय झालं काय सांग मला ती सोडून गेली, मला काय म्हणला ती सोडून गेली मी काय झाली. आता भरोसा नाही ना, हातात घालून विचार करायचं. आणि पहिला भरोसा असल्यामुळे काही प्रश्न विनोदचा भाग सोडा. गंमत काय झाली तर ती गोष्टी काय असतं, तिचं आयुष्य संपलं गेली नाही. मला खरं म्हणलं मला प्रश्न सांगतो तुला पाठवून ठेवता. आणि गुरुजी म्हणले की कधी गेली ती, मी झाले मला 1 महिना झाला. बरं म्हणजे पहिले तुम्ही किती जण होते? तेवढा कृष्णदार म्हणला पोटात होतो त्यावेळेस काय झालं की बाप याला, आणि मी जन्मल्यावर बाप मी घेतल्यावर माईनं पाजलंच नाही, आणि ती 15 दिवसाला गेली. आणि दोन्ही मिळाल्यामुळे दोन्ही आजीनं फेकूनच गेलं. शेजाऱ्याने कसं तरी दूध पाजून मोठा झाला म्हणा. आणि मग म्हणला आता तेही सोडून गेलं, तेही सोडून गेलं, थोडं तरी शिकलो म्हणला, बुद्धी चांगली होती, माणसानं वीज भरली आणि नोकरीला आलो. पुन्हा पाहुणे आले, अगोदर आले नाही. आता कीर्तन जपलं, पाया पडाले, 2 कीर्तन नाही, नमस्कार केला. तुमच्याचं काय ते म्हणजे गुरुजी आम्हाला बोलायचे, काय बोलायचे ते म्हणजे तिनं जन्म दिला, तिची सेवा करून तिनं देह अर्पण केला, तिची सेवा. सांगा बरोबर तिनं देह अर्पण केला जन्म द्यावर केला की तो मोठा झाल्यावर केला, तो मोठा झाल्यावर केला की 2 पैसे मिळू लागल्यावर केला.
आणि तेव्हा तुझी आई म्हणला रस्त्याला फेकून दिलं असं कोल्या कुत्र्यानं खाल्लं असं तर ती आली असती का? मग तूच सांग आता कोणाची सेवा करायची. आणि आई वडिलांचे उपकार आहे काय, पण हे सत्संगतीने भक्ती जागी होते, विषया संगतीने हे जागी होऊन जातात. विषांतर करायचं नाही मला. आता चिंतन काय चाललंय, सत्संगतीनं मन ताब्यात येतंय आणि मनाची माणसं अशा प्रकारचं साधना विवेक झाला बरं का. मग कुठली त्याला सांगू लागली बरं का, असं सांगत असताना काय झालं म्हणजे मागच्या जन्मात ती होती की या जन्मात, या जन्मात जन्मल्यावरती नंतर जन्मल्यावरती आहे का नाही, नंतर आहे की नाही. नंतर पाहिल्यावरती अक्षिता पडल्यावर अक्षिता पडल्यावर आता ती स्वप्नात की जागृती, स्वप्नात नाही ना, स्वप्नात येत नाही तुमच्या ती हे चिंता नाही, याला तुम्ही म्हणतो वेदांत म्हणता. सांगा बरं महाराज, आता स्वप्नात आलेली खरी की जागृतीची खरी? कोणतीच खरी नाही. मंडळी आली का चिंता नाही, हे चिंतन आहे. अरे बुद्धी म्हणायचे स्वप्नात ती दिसायली पण खरी नाही, आणि ही दिसायली कार्य करायची आधी पण ही स्वप्नात आहे का, मग ही खरी का ती खरी आहे, आणि तुम्ही कोणती खरी मानता? मग जागृती खरी मानता की खरी आहे? आता तुम्हाला झालं धनदारा पुत्र धन बंधू आहे म्हणून खोटं समजायचं की नाही म्हणून खोटं समजायचंय. मग ते ना म्हणा कसं म्हणा खरं वाटायलंय म्हणून कसं मी कसं सांगणार म्हणून तुम्हाला आणणार का त्याने डोळे पुसले तेवढा मला किती वेळ आहे मी कोण म्हणाले या ठिकाणी तुम्ही किती हे कळाल्यावर म्हणाले की नको एकदा म्हणायचे. आता कळाल्यावर म्हणाले की अनुभव आल्यावर म्हणाले झटका बसतो मला. आता मला कळालो मी तिला माझी म्हणत होतो ते माझी नाहीच. काय कशावर माझी नाही ते अधिकार देहामुळं ती हे किती आहे. आणि हे जर कळालं तर अनाथ नाही, आणि हे जर नाही कळालं त्याच्यासारखा अनाथ दुसरा कोणी नाही. आणि कळाल्यानंतर अनाथपणा जात असतो. काय जात असतो? अनाथपणा जात असतो. स्वातंत्र्यात काय सुख असतंय हे त्या देशभक्ताला कळालं. स्वातंत्र्य मिळण्याकरता आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या घराची आहुती दिली, आपल्या मुलाबाळाची आहुती. शांत करायचं हे स्थूल माना. तसं माझे आपले नाही म्हणले की तुमच्या आनंदात धक्का बसणार. काय बसणार नाही? धक्का. आणि हे जर नाही कळालं मग तुमचं दुःख कधी जाणार नाही. म्हणजे हे तुम्ही कळून घेत नाही म्हणजे बरामध्ये तीन रंग मी आणा. महाराज समजलं, महादेव कसे समजलं आणि मी कसं आहे समजलं. मग तुम्ही महादेवाला काय म्हणते असं येता कदाचित तो बघायला विचारला. महाराज मग मी असं आम्हाला कळालं आणि ते कसे आम्हाला कळाले. मग तुम्ही त्याला का म्हणले कृपा
थोडी कृपा का करावी? अहो जास्त कृपा करीत थोडी कृपा करीत तर मामा दोन्ही दृष्टी प्रापंचिक दृष्टिकोनातून चिंतन करून पारमार्थिक दृष्टिकोनातून चिंतन. असंच एकदम होता चाललं आपलं म्हणत देवतेही कृपणे मला काही दिलं नाही, मला काही दिलं नाही, मला काही दिलं नाही. त्यानं यांच्यासारखी असं फिरताना बोलवलं. ते म्हणजे असं म्हणू नको. ते म्हणत तुला लई दिली पण तुला दिलेलं कळत. ते म्हणा महाराज म्हणा वेळ समजायला. ते म्हणजे बाबा तू वेळ नाही पण तुला कळ म्हणून आम्हाला वेळ म्हणत लागले. ते म्हणजे महाराज काही वेळ नाही की हो म्हणजे तुझा जे फिरणी तेवढ्या देतो सांग. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आळंदीला एक 2 सदग्रस्त आहे. तेवढे त्यात किडनी देणार पुण्यात एका किडनीला 10 लाख रुपये देणार आणि त्याच्यावर किती कर्ज असू द्या ती भरणार. 20 एक 10 वर्षापूर्वी कोणी देईल घेऊ. तुम्ही आता 10 लाख घ्यायचे आणि ते कामात आमच्या बरोबर चालायचं. गाडी टाकून गाडीत नेतो तुम्हाला तिथं सगळं बँकेत पैसे भरून देतो. फक्त किडनी द्यायला यायचं पुण्याला. झालं नाही काय दिलं नाही कोणाला मला तुम्हाला दिले इंद्रिय हातपाय अरे डोळ्याचा आपल्या दिनाला 25,000 त्या डोळ्याची किंमत किती पण आपल्याला किंमतच कळलं. मग आता एवढी कृपा करून सुद्धा तुम्ही तुम्हाला जास्त कृपा का म्हणले नाही. प्रापंचिक दृष्टिकोनातून तसंच ते दुसरा आला ते मला काय करावं माहिती गरीब एक जण म्हणला महाराज जा तुम्ही तिथं. महादेव लई लवकर प्रसन्न होते. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप सुरुवात केला आणि सगळ्या प्रसन्न होणारे महादेव लवकर गेल्यामुळे मला विशांत करायचं नाही. बोल म्हणजे बाबा काम पाहिजे काय नाही मला काहीच नाही पैसाच नाही पण काय हरकत नाही. किती पैसे द्यायचे किती पैसे द्यायचे देवाला जन्म मरेपर्यंत पूर्ण असे पैसे म्हणजे आता ते पैशापेक्षा तुला सोडून देतो आणि आता वाढ लय वाढ नाही मग काय हरकत नाही. मग ते द्यावे तुला सोनं घेतला. मग त्यानं सोन्याच्या मोऱ्याकडे पाहाव की बदल कसा आहे ते ज्याच्यात घ्यायचे उपर म्हणाचं माझ्या जायचं ते आज उपर केलं देवाने मोराची दाखला. मग त्यानं आता उपरण्याकडे पाहाव की मोराकडे पाहावं त्याच्यात तुम्ही देहाकडे पाहाव की संसाराकडे पाहाव. हे आपल्याला बसला धक्का तो असा बसणार नाही उद्या पण बसला तर मग खरं सांगा तुम्ही देहाकडे पाहता की संसाराकडे पाहता. मग ते संसाराकडे पाहण्याची त्याच्यात झाली ते मोहनाकडे पाहू लागला. इतक्या मोहना पडल्या की ते फाटलं नुसतं फाटलं नाही खाली पडले की त्याचे खापड झाले. आता वय किती आहे तुमचं? माझा 80. आता तुम्हाला देव भेटला का? मला तुम्हाला भेटला की भेटा म्हणजे तुम्हाला म्हणजे 80 वर्षाचं वय अजून उद्या भेटला नाही बुवा. मी दाखवत पासून होतो पण मला नक्की भेटला पण भेटला तर ते भेटूनच केलं नसतं. चिंतनेवर करायचं तेव्हा देव भेटल्यावर माया किती आवडलो विषय तो त्यांचा पंढरपूरला झाले पण देव भेटला नाही. राग येऊ देऊ नका. राग आला तर देवाची भेटच घ्या. हे चिंतन काय चाललंय महाराज. कारण देव भेटले कोणी म्हणते 3 दिवसात देव आज 3 दिवसात भेटतच नाही राजा. आयुष्य मागे बहुताचे मी ह्याची करीत आलो तेव्हा त्यांना देव भेटला की 3 दिवसात देव भेटत असते का आम्हाला वेगळं शांत करायचं नाही. चाललेल्या चिंतनामध्ये पण हे कुठं कळते मला कळत नाही ना.
म्हणून कृपा थोडीच करा. ते जाऊ द्या. आता संसाराचं सगळं परमात्मा सांग. आता भगवंतानं कृपा केली, समाधी लागली, बरी आहे की नाही? भगवंतानं कृपा केली, समाधी लागली, चांगली की नाही? आता समाधी लागणं चांगलं की जीवन मुक्तीला चंद्र भोगणं चांगलं? कृपा करायला ते थोडी. हा, आज्ञानाची वृत्ती करा, पण आम्हाला समाधीत राहायचं नाही. जीवन मुक्ती लक्षण सुरू व्हायचं हे परमात्माची समाधी. लोक दरिनादी चिंतनातले लोक असल्यामुळे जीवनमुक्ती विलक्षण म्हणजे आत्म्यावलंबनपणा ज्ञान झालं आणि आयुष्य उरलं. आता दिवस जारी दुकामणे मुक्ती परमिली या कृपा करायला ती थोडी. काय कर कृपा करायला ते थोडी, काय हरकत नाही. महाराज, अशी भगवंतानं कृपा करण्याकरता तुम्ही काय म्हणला?
पाया पडी लोकांनी राहिले ना. म्हणलं आता ते तेव्हा बंद करतो दिसून झाला. म्हणलं जाऊ दे आता आपलं पात्र चुकलं मागून भाग्य झालं. तर तुमच्यावर थोडी कृपा करावी याच्याकरता तुम्ही कोणती भूमिका बोलली काय म्हणले. हा निराहंकार कशी म्हणते पाया पडलो. सांगा विचार सागर सांगता आल्यावर राग वाढावा की कमी व्हावा अहंकार कोणाचा सांगणार ते ऐकणार. साधा महाराज आहे का विचार साधो प्रतिभा दाखव खंडन खाद्य पंचदशी कौमुदी अरे अभिमान जाण्याकरता आहे बाबा. हे सांगून जर अभिमान येत आता तर भरपोट बाजारात पडलं कोणाचं दुसऱ्या राज्य कापसाला पाठी लागलेले बरे की टिकलेले बरे कापूस इकडे नाही ना. आता कांदा लावल्यावर पाणी पडलेलं बरं की उघडलेलं बरं. हा परिपक्व होईपर्यंत पाणी असलेलं बरं. आमच्याकडे कापूस असतो इकडे फार कमी प्रमाणात असते नसतेच म्हणलं तरी चालते. मग त्या कापसाला पाठी लागतात ऊन कडक पडलं चालू पडलं तरी गळून जातात. आता किती पाठी चांगली येते. परमात्मा पाठी लागली पण टिकली पाहिजे. काय झाली पाहिजे टिकली पाहिजे की भोंड तयार झालं पाहिजे. भोंड तयार झालं पाहिजे मध्ये आळी निर्माण झाली पाहिजे. परमात्मा बऱ्याच जणांचं होते पण टिकत नाही. काही टिकतात पण मच्छरानं जातात काही अहंकारानं जातात काही कामानं जातात काही क्रोधानं जातात आणि काही लोभानं जातात. म्हणजे बोंडाळी ते आता कापूस बाहेर आला नाही त्याचा परमात्माचा शेवट झालेला बरा. काय झालेला शेवट झालेला बरा अर्थात त्याच्याकरता लई लोक नाही कीर्तन करून पण ठक करावं नाही शेवट. काय लागू नये आणि कामाच्या तडाख्यात जाऊ नये क्रोधाच्या तडाख्यात जाऊ नये मोहाच्या तडाख्यात जाऊ नये दंभाच्या तडाख्यात जाऊ नये अहंकाराच्या तडाख्यात जाऊ नये आणि सरळ निघून गेलं पाहिजे. हा त्याच्याकरता संकल्प सांगितलं जाणू पाहिजे. चला पाया पडतो काय तू करायचा अधिकार आहे. एकदा मला महाराज मला तुम्हाला विचारतो काय विचारतो म्हणजे दलित लोक तुम्हाला जागून घेतात सोपे म्हणून घेतात का. वेड्या सोपे म्हणून नाही अधिकारी म्हणून घेतात. हे काय तू करायचा अधिकार आहे. माझे बहुताचे मी हे जी करीत होता मी हे पहिला अधिकार या अवतारातला अधिकार नंदराच्या अवतारात देवाला जेवू घातलं संपलं. या अवतारात श्रीमंतीतून गरिबी आली तर परमात्म्याला धक्का बसला. श्रीमंतीतून गरिबी म्हणायला बरं का आपला गरिबी येणार करता की श्रीमंती येणार करता. आता परमात्मेकडे श्रीमंती येते गरिबी येते. परमार्थ केल्यावर गरिबी जाऊन श्रीमंती येते का. परमार्थ केल्यावर श्रीमंती येते का. अहो येतच नाही. तारा त्याची जोडे महाराज तुम्ही आळंदीला रे पण गाडी आरोग्य आहे. आम्ही तर 10 वर्ष आळंदीला राहिलो पण कार्यक्रम माझे एवढे नाहीत मला प्रारब्ध आहे. सगळेच आळंदीला महाराज नंबर 1 मध्ये असतात का नंबर 2 मध्ये असतात का काहीला नंबरच नसते. प्रारब्ध का आणि प्रारब्ध नेहमी असतंय का नेहमी नसते प्रारब्ध. आणि अधिकार मात्र कधीच जातो. पतिव्रता गरिबीत असते की श्रीमंतीत असते.
वारकरी जास्त माळा घातल्यावर ती कमी माळा घातल्यावर. मला तुम्ही काय बोलाय, मला चार आहेत पण दाखवून येतो. मला आतमध्ये किती आहेत? चार आहेत. तुमच्या ओळी हे परमात्माचा दागिना आहे, आपल्याला काही म्हणायचं नाही. आणि सध्याची श्रीमंती दाखवलेली बरी की न दाखवलेली बरी. बऱ्याच महिला मंडळाला विचारा, दागिने बँकेत इतके अंगावर त्याची परमार्थ रूपी संपत्ती इलाही देणारे लुटणारे बरेच आहे. काम हिला लुटीत असतो, क्रोध हिला लुटीत असतो, मोह हिला लुटीत असतो, दंग हिला लुटीत असतो, प्रामाणिक संपत्तीला. लक्षात आलं ना? त्याच्याकरता ही झाकून तर असावी पण पक्की असावी. जरी मुली आली तरी विचारायचं काय आवाज उठतं तुम्हाला, काय आवाज म्हणजे त्याला बरं वाटलं की मला बरं वाटलं. बरं वाटलेलं बरं की बरं झालेलं बरं. माझा घरच्याच ऐकल्यावर बरं की संतांच ऐकल्यावर बरं, की ऐकल्यावर बरं की ऐकतच तुम्ही. हे तर टेस्ट आहे म्हणजे असंच म्हणायचे. मग मी परमार्थ करत नाही की आपण देवाच्या भेटीची तळमळ लागली नाही. देवाच्या भेटी मला कधी तळमळ लागली नाही. चिंतन काय चाललंय अशी वृत्ती बदलली बरी. म्हणून म्हणजे आणा आणि खरीच वेळ आल्यानंतर मला याच्यातून कोण सोडतोय. मला असं बसलं बरं का. बसल्यानंतर महादेवाचं असं मंदिर होतं, गावाच्या बाहेर होतं बसला बरं का. राजधानीचं शहर होतं, महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच असतात. त्याच्या कारणे महादेव वैराग्य म्हणतात, गावातले नेहमी शासक असतात, त्याच्यात काही भोगत होते असतात. तर चिंतन काय चाललं बरं का. महात्मा गीता अशा प्रकारचं बसला राजमाता अधिकार. कोण? राजाची भारी अधिकारी होते बरं का. अधिकारी होते म्हणजे महात्म्याची कृपा होती तिच्यावर बरं का. मागच्या जन्मातली साधना आणि ही अधिकारी गंमत काय झाली. महात्मा पाहिला आणि सांगितलं दाशीला चल महादेवाच्या दर्शनाला. सज्जातून पाहिला महात्मा जात असताना गेली, दर्शन महात्म्याचं घेतलं. अधिकारी अधिकाऱ्याला ओळखतात बघा. आणि काय अशा प्रकारचं झालं की दररोज अशा प्रकारचं दर्शन जायची आणि महादेवाची सेवा केल्याचा अनुभव सांगायची. केल्याची अनुभव आलेला सांगितला. आता हरिपाठ बनवा गेला असा अनुभव यावा कोणाला खरं बोलू का. आता आपलं जेवण शांततेने असतं की हरिपाठ शांततेला असतं. हरिपाठाचं उत्तर असतं कोणाला. आमच्या तिकडे इकडे कसं मला माहिती त्याचा अर्थ प्रेमाने बरं का. आणि असं प्रेमानं परमार्थ बोलणारा ते अनुभव येतात. जास्त पुस्तक करायचं नाही कारण आपले 9 वाजले आता 2 चरण राहिले तर 15 मिनिटं संपणार. ती गंमत अशी झाली की त्यावेळेस काय झालं की एके दिवशी राजमातेनं डोळ्यात पाणी आणलं आणि गुरु महात्म्यानं बोललंय काय झालं म्हणजे माझी मान्यता आश्चर्य केली परमार्थ पुढला सरळ कधी पूजा केली नाही, नाम घेतलं नाही, ध्यान केलं नाही, नुसते विशेष सेवन करत राहिले. आणि तसाच मानव माझा मुलगा आहे आणि मला वाटते की त्यांच्यावर तुम्ही कृपा करावी. म्हणजे काय संत फार दयाळू असतात. किती अपराधी असू द्या संत तुमच्या आमच्यावर स्वामीचा कमी अपराध होता का विश्वा संसाराचा. पण माऊली नंतर केली की नाही महाराज. असे संत म्हणजे सगळे अशा प्रकारचे. विस्तार करायचा नाही. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये झालं काय आज सांगणार. तितक्यामध्ये त्याला 5 राण्या स्नान घालत होत्या. राजमाता वर बसलेली होती. तिनं पहिला अरे 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 असा त्याचा बाप गेला येत होता. हे राणी माऊलीचे 80 कळवळ्याचे रडली ती आणि ते थेंब 2 अशा प्रकारचं पडल्याबरोबर राजाने वर पाहिलं तर राजमाता रडते. तसा बोलायचा गेला. नमस्कार तुला आई तुला कोण बोललं? कोणी बोललं नाही मला. थोडक्यात सांगायचं महात्मा आलाय फक्त येते त्यांच्याकडचं नमस्कार करू. हे राण्यानं ऐकलं
राजानं ऐकल्यानंतर त्याला वाटलं हे आता राजमाता आपल्या मालकाला त्या महात्म्याकडे आणि याचं संसारात लक्ष लागणार नाही आणि आपली विषय सुखाची इच्छा पूर्ण होणार नाही आणि विषय सुखाची इच्छा कधी पूर्ण होतात आज मी तिथे टाकलं लाकडं टाकले म्हणजे जवळ सवय इंधने निमाला अग्नी पोते इंधने निमाला अग्नी पोते इंधने निमाला अग्नी पोते इंधने निमाला आपल्या तत्वाचं किती पैसा मिळाला म्हणजे समाधान होईल होणारच नाही विचार करायचं नाही किती सोनं मिळालं म्हणजे समाधान होईल अरे मजुरी करणारा माणूस किती फोडणारा एका तुमच्या सारख्यानं त्या मित्राचा मुलगा म्हणून ऑफिस मध्ये लावलं डिग्री चांगली होती पण किती फोडणाराचा होता म्हणजे द्यायला डोनेशन नव्हतं पण लगेच ऑफिस मध्ये लावलं तरी त्याला सांगितलं त्या लावणारा एक कितीचा दगड समोर ठेव ते बरोबर म्हणजे किती फोडणारे आपण आपल्याला 200 रुपये रोज होतात आज आपल्याला 2000 रुपये होतात आता ते समाधान पाहिजे नाही मला समजलं त्या अर्थी हार आला त्या अर्थी आता तुम्ही जे विचार हे अनुमान प्रमाण पण मी लांब येणार नाही ठरलं तर कीर्तन कसंही महाराज 2 मिनिटातही आवडते आणि 2 तासातही आवडते दिलेल्या वेळात सेवा पूर्ण काय बरोबर बाबा जमदार किती वर्ष करायचा त्याला वर्ष 25 झाली तरी पुन्हा झालीची इच्छा पण तुमच्या ती इच्छा पूर्ण होती का नाही आताच चाललेल्या चिंतनामध्ये बरे 7 ते 9 कीर्तने पण मी कितीला निघालो तुला 2 पाड बंद केली पण 7 ते 9 कीर्तन 2 पाड बंद केली आणि लवकर आली पण अंतर त्या निघल्याच नाही आपण प्राकट्य होते त्याबद्दल नाही तुम्ही कीर्तन आले हे तुमचे उपकार आणि पुन्हा नाही झोपले हे दुसरे तुमचे उपकार माझ्या पण लवकर कीर्तन गावला म्हणाले तरी पण मी बरोबर 8:30 कीर्तन संपले 9:30 नाही त्या मिनिटे कमी 9:15 त्याची झोपी आणि अजून काही कोणी झोपी केलं की मला झोपी कसं जाईल पोटात गावडी ओरडायला त्या राण्यानं राजाला सांगितलं तुमच्या मातोश्री मंदिरात जातात महाराज कोणा मला माहित नाही पण हे आपल्या घराण्याला शोभणार नाही थोडक्यात सांगायचं त्या राजानं राण्यालाही दुखविलं नाही आणि आईलाही दुखविलं नाही 5 जणांना बोलवलं आणि समाधीत असताना महात्म्याला उचललं तिला खड्ड्यात पुरलं आणि त्याच्या घोड्याची टीप टाकायला सुरुवात दुसऱ्या दिवशी राजमाता याला पायावर घातला गुरु महाराजांच्या गेले गुरु महाराज नाही कोणीकडे गेले कळालं नाही कशी गेले माझ्या लेकराचं कल्याण होणार तर कोणीकडे गेले तर त्या सांगायचं 1 वर्ष झालं त्यांच्या शिष्याला कळले आपल्या गुरु महाराजाला असं केलंय शिष्य आला कोणीतरी सांगितलं आलेत महात्मा राजमाता भेटायला जाते तर सांगितलं या राजाने असं केले अंतर्ज्ञानाला चालू ठिकाणी दुर्जनाचे अरे नसते डोळे झाकल्यामुळे कळतंय योग्यापेक्षाही महात्मा श्रेष्ठ असते तर 8 महासिद्ध्या तिथे काम करत असतात विषांतर करायचं नाही नुसतं अंतर्ज्ञानानं पाहिजे राजमातेला सांगितलं या राजधानीच्या राजानं माझ्या गुरुला खड्ड्यात पुरले मीठ टाकली ते म्हणजे असं होणारच नाही ते नाही तुम्ही माझाच मुलगा आहे बोला सांगा तुम्ही केलं की नाही ते राजा म्हणला आतापर्यंत तुला आता चुकायचं नाही हो महाराज मी मंडळीच्या सांगण्यावर म्हटलं कोणाचं पटतंय मग संताचं पटल्यावर त्यांना कल्याणची घरच्याचं पटल्यावर संताचं पटलं तर तुम्ही 3 नाही रंग नाही तर मनात नाही आणि बाकीच्याचं पटलं तर मग 3 तुमच्याकडे लावायची याचाच अर्थ संताचं पटलं तर जीवदशा होणार नाही आणि बाकीच्याचं पटलं तर जीवदशा वाढत जाईल हे क्षेत्रांत
गोपीना दादाचं पटलं पण जीवदशा केली. नवे नवे त्यांच्या कृपेनं बऱ्याच जणांना पटलं पण जीवदशा केली. नाही तर संसार धरता आला नसता का? विषांतर करायचं नाही. चाललेल्या चिंतनामध्ये म्हणून संतांचं सांगितलं लक्षात ठेवायचंय. काय महाराज कृपाळ असतात संत. केली दीक्षा केली त्याच्या कृपा कटाक्षे त्या आधी आजार नेलं बर का. आम्ही सांगितलं आता दीक्षा म्हणूया वाणीच्या महाराजा सामान्य गोष्ट नाही नका. ज्या वाण्याच्या चांगल्या महात्म्याला खड्ड्यात पुरलं त्याच महात्म्याच्या कृपा केल्यानंतर तोच राजा जातो माई दीक्षाला. नुसता हंबरडा फोडतात. जसा हंबरडा केव फोडतात एकदा पहिल्यांदा जीव गेल्यावर पुन्हा उचलते वेळेस आपल्या तसा हंबरडा फोडला. राजाच्या डोळ्याला एक अश्रू आला नाही का? महात्म्याची कृपा झाली की रहमन मम जात अज्ञान जात असते. का जात असते? हेच सगळं नाटक आहे. हे त्यांच्या चुका करता की माझ्या चुका करता. आणि घरचे आपल्या चुका करता आपली सेवा करतात ते आपली त्यांच्या चुका करतात. धर्मंत पुरुषाची विषयांतर करायचं नाही. माई दीक्षाला हंबरडा फोडला डोळ्याला अश्रू नाही. माई दीक्षाला की परत केली. सगळ्या गाण्या पळत पळत झाल्या. महाराज थांबा महाराज थांबा नाही. कारण दीक्षा दिली तीनदा दीक्षा मागितली पुन्हा थांबायचं आधी तर वाटलं तर निघा. काय व्यक्ती तयार झाली तशी महात्म्याच्या संगतीत अशी व्यक्ती तयार होत असते. मग ती संगती मिळण्याकरता अशी सेवा करावी लागते. मग कोण्याही निमित्तानं अन्नदानाच्या रूपानं सर्वनाच्या रूपानं पत्नीच्या रूपानं सेवेच्या रूपानं आणि अशी सेवा केली ते पुण्य अशा प्रकारचं तयार होते आणि ते पुण्य महात्म्याची भेट घालून देते. आणि अशी महात्म्याची कृपा झाली की आपल्या ठिकाणचा तीनपणा जातो, डंकपणा जातो, अनाथपणा जातो. आणि हे तीन येण्याकरता कारण काय? आणि ते अज्ञान संतांच्या कृपेने जात असते. म्हणजे भगवंताची कृपा होते. भगवंताची कृपा झाली की महात्मा भेटतो आणि अशी अज्ञानाची निवृत्ती करतो. पण त्याच्याकरता अहंकार नसला पाहिजे बरं का. असं चिंतन झाल्यावर कृपा करायला ते थोडी पाया म्हणजे अहंकार वरती अशी निराकार वरती झाल्यावरच महात्मा काय करत असतो? कृपा करत असतो. यदा कदाचित शंकर भगवान शंकर म्हणतील तुकोबाराय तुम्ही जे मागितलं ते माझ्याजवळ नाही. तुकोबारामध्ये तुमच्याजवळ काहीच कमी नाही. काय उमेद तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुमच्याजवळ पुष्कळ आहे त्याच्यात मला थोडं द्या. पण का हो तुकोबाराय तुम्ही काय देवाला मागितलं? तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा Yeah.
म्हणजे प्रेम मागितलं, ते म्हणजे प्रेम तुमच्याजवळ नव्हतं का? आपल्याजवळ प्रेम नाही की देवा करता नाही, आपल्याजवळ प्रेम नाही की संत करता नाही. मग ज्यांच्या करता प्रेम आहे ते आपल्यावर प्रेम करतातच का? सांगायला वेळ माझ्या बात त्यांच्या आपल्यावर प्रेम असतं. आज जरी असलं कायमच असतंय. लहानपणी तुम्हाला आई वडील किती आवडत होती आणि लग्न झाल्यावर फरक पडला की नाही? मला आता परत प्रेमात पडत असते. आईचं प्रेम कधी होतच नसते, पण पोराचं प्रेम राहत. तसं देवाचं प्रेम आपल्यावर कधीच कधी होत नाही, पण आपण प्रेमाचं देवावर तर पुष्कळ चिंतन आहे, पण सांगायचं नाही. पण सत्संगती देवावर प्रेम वाटतं. आता बरं, आपण हेच प्रेम दुसरीकडे लावल्यावर पत्रात दुःख आहे की सुख आहे? काय त्या दोघांनी तुला योग आला तर माझ्या अशीच वृत्ती बदलायची हो, बदलायची काय एकदम बदलत असते हळूहळू बदलायची असते. फक्त तिकडची वृत्ती काढायची, इकडची पॅन वरचं प्रेम काढायचं, धोत्रावर संप्रदाय झाला. आता पुन्हा धोत्रावर प्रेम ठेवायचं की देवावर घालायचं? देवावर घालायचं की आपल्या शिष्यावर घालायचं? बोला. हा, देवावरच ठेवायचं आणि गुरुवर, शिष्यावर घालायचं नाही. आणि शिष्याने धोका दिला, प्रेम केलं की नाही माहिती? करता करता थकता बसला तर बसला. हे चंदन काय त्याचे महाराज संपला. तुका म्हणे देवा पाठवा. आता पहा, जसं जसं तुम्ही देवावर प्रेम करू लागला तसं तसं देव तुमची परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेमध्ये पास व्हायचा असते. पहिली तुकपर्यंत परीक्षा श्रीमंतीतून गरिबी आली, देवावरचं प्रेम कमी झालं नाही. दुसरी श्रीसंत तुकबाईची परीक्षा गावातल्या लोकांना सुद्धा साथ सोडून दिली तरी देवावरचं प्रेम कमी झालं नाही. तिसरी तुकोबारायची अशा प्रकारची परीक्षा मंडळी सुद्धा नीट बोलत नव्हती, त्या गावातले महाराज सुद्धा नीट बोलत नव्हते तरी देवावरचं प्रेम कमी झालं नाही. या चरित्रावरून किंवा तुम्ही काय घ्यायचंय, केव्हाही प्रसंग येऊ द्या, आपलं देवावरचं प्रेम कमी काय गुण आहे. त्याच्याकरता ते म्हणजे तुमच्यावर प्रेम करण्याचा समज दोन शिल्लक राहिलं. 100% होत. माय बापा 4 आणि राहिलं 12 आणि तिच्यावर पोरं झाल्यावर 50% पुन्हा पोरावर, पुन्हा त्याचं लग्न झाल्यावर सुनबाईवर 4 आणि जे 4 राहिले होतं ते नातावर हे मोकळ्याला मोकळा. हे चिंतन आहे. म्हातारं म्हणलं मी तुम्ही नाणी केली वाटत नाही, तिथं मला नातू दिसायला कुठं गेलो. आता नातावर असलेलं बरं की नाणी चिरू असलेलं बरं? कोणाचं, तुमचं की माझं? त्याच्याकडे प्रेम तुकाराव प्रेम नव्हती, आपल्याकडे आपले प्रतिनिधी म्हणून मागितलं. अरे आपण सुद्धा असंच मागा विश्वनाथ. तुका म्हणे देवा आणि त्याच्याकरता कृपा करा, पण जीवनमुक्ती लक्षण सुख भोगायचं म्हणून करा, समाधी लागण्याकरता नाही. कृपा करा मायापती उभाराणी ज्ञानेश्वर माऊली. Bye.
विठ्ठला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानदेव महाराज की जय तुकाराम महाराज की जय ओ बाळा रंगाचं भजन विसरून गेलं तर एवढ्या प्रपंचाच्या प्रेमात देव विसरून जाते की आपण देवाला विसरतो, देव आपल्याला विसरत नाही, आपण विसरतो. त्याला प्रेम मागितलं. आता हे पत्र घेऊन तिथे गेली एका सेकंदात ते तिथे गेली. गेल्यानंतर काय झालं की भागीरथी स्नानाला उतरली. तर तुकोबांना पत्र दिलं, भागीरथी मातेनं असा हात काढला. तो गाथा वाचून बाग प्रमाणे आपण म्हणून दाखवायचं नाही, असा हात वर काढला. भागीरथी आली, भागीरथी आली. लोक कोणी पैसे टाकायले, कोणी प्रसाद टाकायले, कोणी फुलं टाकायले, कोणी नमस्कार करायले. हे सगळं पाहून शंकर स्वामी वाटलं आपल्याला पत्र दिले भागीरथीला. ते गेले पत्र घेतलं. तर पत्र घेऊन भागीरथी उतरतात हात यांच्या डोळ्याला पत्र घेऊन लोक यायच्या पायात पडायले. कोणाच्या? ते म्हणजे मी पोस्टमन आहे, पत्र देणारे ती. पत्र घेऊन आला तरी तुम्ही अधिकारी. आता हे हार कोणाला घातले? शंकराला की भीमाशंकराला? तो आलाय नाही. कोणाला घातले कोणा घातले हे सगळं आवाजाच्या डोक्यावर बसवले. आत्म्याचे आत्मा व्यापक होय आणि देह जेवढे म्हणजे याला घातले नाही आणि आत्म्याला सुद्धा घातले नाही. म्हणजे आपण चतुर्थ रूप आनंद रूप आहे. ही कृपा केल्यावर ज्ञान होते आणि हे महादेवानं कृपा केल्यावरच होते. महादेवानं कृपा केल्या म्हणजे संतांना कृपा केल्यानंतर होते बरं का. अर्थात हे पत्र दिलं. पुन्हा इथं आता महादेवाच्या दर्शनाला जाते विश्वनाथाच्या पत्र घेऊन गेले. शंकर स्वामी पत्र घेऊन गेलं. पिंडीतून असा हात येते आणि पत्र घेऊन मुक्त होते. काय तुकोबारायचा अधिकार, अशा तुकोबारायच्या अधिकाराचा गाथा वाचला म्हणजे आपल्याला अधिकार होते. सगळ्याला विनंती 5 मिनिटं तरी गाथा घरी वाचा. 5 मिनिटं गाथाही वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, निश्चित तुमच्या वर्षापर्यंत. अर्थात हे जर तुम्ही ऐकलं आणि गावाला सुरुवात केली तुमचा दीनपणा जाईल, रंगपणा जाईल आणि अनाथपणा सुद्धा जाईल आणि निश्चित भगवंताची कृपा होईल. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मियाना कृपा करायला तरी तेवढी पाया पडली बराडी काय होणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा कृपा करायला ते थोडी पाया पडली बराडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आता माऊलीचं भजन किती जणांना केलं? एवढा रोग आहे की गोळ्याला इंजेक्शनाला जमिनीतच नाही, तुमचं ऑपरेशनच करावं लागतं. आणि ते ऑपरेशन करण्याकरता महात्माच यायला पाहिजे. लक्षात आलं का? मी काही महात्मा नाही. महात्म्याचे 2 शब्द कृपेनं त्यांच्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात विमती पुरते अधिकती सरते करून घ्यावे तुमते निर्मितशी बालक बोबडा भोवी कामापुडा कंपावली ते दोन करून माऊली दिली देवी देवी तुम्हा संदाना पडे या बहुआळू क्या जाऊ म्हणून सलगी करी धायली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून इतर पुण्यदान देऊ. बोलण्याच्या उगामध्ये एखादा वेडा प्रशब्द केला असेल तर त्याच्याबद्दल मला क्षमा असू द्या. कदाचित एखाद्या ठिकाणी विषांतर झाला असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असू द्या. पण दुसरी विनंती तुकोबारायचं भजन सगळ्यांना करा. झोपले असतील तर उठवा, पाप लागलं तर माझ्याकडे पाठवा. पण कीर्तनात झोप उठल्यावर पुण्य लागत असते आणि पिक्चर सुद्धा झाल्यावर पोरायला उठवायला पाहायला उठल्यावर पाप लागत असते. तर त्या दर्शनातून सगळ्यांना प्रेमानं पुरुष मंडळीनं हात वर करा. तुकोबारायचं भजन. तुकाराम 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 तुकाराम
रे